नमस्कार मित्रांनो, हल्ली आपण सगळीकडेच सोशल मीडियावर किंवा आजूबाजूला ऐकत असतो, बोलत असतो, पाहत असतो सकारात्मकतेबद्दल, बरोबर? की सकारात्मक वागा, सकारात्मक बोला. आपल्याला ते खूप छान वाटतं, म्हणून काही दिवस, काही आठवडे आपण ते आपल्या डेली रुटीनमध्ये वापरतो सुद्धा. पण अशातच जर एखादी नकारात्मक परिस्थिती आपल्या समोर येऊन उभी राहिली, की त्यात आपण पॉझिटिव्ह नाही राहू शकत आहोत. आपण पुन्हा आपल्या मूळ स्वभावानेच ती सिच्युएशन हँडल करायला घेतो. पुन्हा काही दिवसांनी आपण हे आपल्या नजरेसमोरून गेलं, की सकारात्मक राहायचंय, बोलायचंय, वागायचंय. पुन्हा काही दिवस आपण तसं राहतो आणि पुन्हा सिच्युएशन आली, की पुन्हा निगेटिव्ह होऊन जातो. का असं होत असेल, कधी विचार केलाय तुम्ही? कारण माय डिअर, आपण आज जितक्या वर्षाचे आहोत ना, तितक्या वर्षापासून आपल्या मनावर, आपल्या शरीरावर, आपल्या विचारांवर या नकारात्मकतेचा प्रभाव असतो. कारण आपण नकारात्मक बोललेलो असतो, वागलेलो असतो, ऐकलेलं असतं, लिहिलेलं असतं, वाचलेलं असतं. मग ही एवढी नकारात्मकता आपल्या काही दिवस सकारात्मक राहून निघणार आहे का आपल्या शरीरातून, आपल्या मनातून? नाही. जशी नकारात्मकतेची सवय हळूहळू आपल्याला झाली आहे, तशी सकारात्मकतेची सवय सुद्धा आपल्याला ती करावी लागणार आहे. आणि ते आपण का करू शकत नाहीये माहिती आहे का तुम्हाला? का होत नाहीये आपल्याकडून ते? कारण कोणीतरी सांगतंय म्हणून ते आपण करायला जातोय. मला पॉझिटिव्ह व्हायचंय, मला सकारात्मक विचार करायचे आहेत, मला प्रत्येक सिच्युएशन ही पॉझिटिव्हिटीनेच हँडल करायचं आहे, असं जर तुम्ही तुमचा माइंडसेट केलं ना, तरच तुम्ही त्या सिच्युएशनला पॉझिटिव्ह वेने पाहू शकता किंवा हँडल करू शकता. आणि हे फक्त आणि फक्त प्रॅक्टिसने होतं. तेव्हा एकदा, दोनदा, तीनदा, चारदा सकारात्मक राहून आपण सकारात्मक मार्गाने नाही जाऊ शकणार. आपल्याला ते सातत्याने प्रयत्न करत राहावे लागणार आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पॉझिटिव्ह वे शोधावं लागणार आहे. कारण मित्रांनो, कर्माच्या या जगात प्रत्येक कृतीचे फळ मिळते हे आपल्याला माहितीच आहे. जेव्हा तुम्ही प्रेम, दया आणि चांगुलपणा पेरता, तेव्हा तुमच्या जीवनात त्याचं फळ परत येत असतं. तसंच जर तुम्ही चांगले विचार, सकारात्मक विचार पेरलेत, तर त्याचे फळही तुमच्या जीवनात येतीलच. चांगले कर्म, चांगले विचार हे एका बूमरॅकसारखे असतात माय डिअर फ्रेंड्स. ते परत येऊन तुमचं जीवन सुख, शांती आणि आनंदाने भरून जातात. तेव्हा नेहमी चांगुलपणा करा, चांगले सकारात्मक विचार करा. कारण ब्रह्मांड नेहमी तुमच्या चांगल्या कृत्यांना, चांगल्या विचारांना 10 पट करून आपल्यापर्यंत पोचवत असतो. प्रत्येक चांगुलपणाची, प्रत्येक सकारात्मक विचाराचं बी तुमचं भविष्य घडवते हे लक्षात ठेवा. तेव्हा नेहमी प्रेमाने, दयाळूपणाने आणि सकारात्मक विचाराने वागा. नमस्कार.